महाराष्ट्र माझा, प्रत्येक गावातून आणि प्रत्येक जिल्ह्यातून थेट तुमच्यापर्यंत। कर्जतमध्ये परिवर्तन विकास आघाडीचे दमदार शक्ती प्रदर्शन। नगराध्यक्ष पदासाठी पुष्पा दगडे यांच्यासह 21 उमेदवारांचे अर्ज दाखल। कर्जत नगर परिषदेसाठी येत्या 2 डिसेंबरला होणाऱ्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर परिवर्तन विकास आघाडीने रविवारी दिनांक 16 नोव्हेंबर मोठे शक्ती प्रदर्शन करत उमेदवारी अर्ज दाखल केले आहेत। राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाचे जिल्हाध्यक्ष सुधाकर घारे आणि शिवसेना ठाकरे गटाचे उपजिल्हाप्रमुख नितीन सावंत यांच्या नेतृत्वाखाली नगराध्यक्ष पदासह 21 जागांसाठी उमेदवारी अर्ज नगर परिषद कार्यालय दाखल करण्यात आले आहेत। नगराध्यक्ष पदाच्या उमेदवार म्हणून पुष्पा हरिश्चंद्र दगडे यांनी अर्ज दाखल केला। त्यांच्यासोबत 21 जागांसाठीच्या सर्व उमेदवारांनी मोठ्या उत्साहात हजेरी लावली। उमेदवार, कार्यकर्ते आणि पदाधिकारी यांचा मोठा जनसमूह रॅलीच्या माध्यमातून शहरातून निघाला। रॅलीची सुरुवात धापया मंदिरपासून छत्रपती शिवाजी महाराज आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या स्मारकांना अभिवादन करून करण्यात आली। रॅली दरम्यान राष्ट्रवादी अजित पवार गट, शिवसेना ठाकरे गट तसेच अन्य मित्र पक्षांचे कार्यकर्ते मोठ्या संख्येने सहभागी झाले। घोषणाबाजी, ढोल ताशांच्या तालावर उमेदवारांनी ताकद दाखवत कर्जत शहरात प्रभावी शक्ती प्रदर्शनी केली। अर्ज दाखल केल्यानंतर पत्रकारांशी बोलताना जिल्हाध्यक्ष सुधाकर घारे आणि उपजिल्हाप्रमुख नितीन सावंत यांनी परिवर्तन विकास आघाडीच्या माध्यमातून कर्जत नगर परिषदेत सत्ता प्रस्थापित करण्याचा निर्धार व्यक्त केला। यावेळी कर्जत नगर परिषदेवर परिवर्तनाचा झेंडा फडकणार आहोत असंही ते म्हणाले आहेत। महाराष्ट्र माझासाठी जगदीश तगडे, रायगड, कर्जत। विकास आघाडीच्या माध्यमातून आपण राष्ट्रवादी शिवसेना गटाच्या माध्यमातून आणि इतर पक्षाच्या माध्यमातून आज अर्ज दाखल केला। किती उमेदवारांचे अर्ज दाखल केले आणि कशा पद्धतीने आपण उमेदवार आज आम्ही कर्जत परिवर्तन विकास आघाडीच्या माध्यमातून कर्जत नगर परिषदेच्या अध्यक्षपदाचा आणि सर्व नगरसेवकांच्या उमेदवारीचा आज अर्ज आम्ही कर्जत नगर परिषदेमध्ये दाखल केले आहेत। आपण सर्वांनी पाहिलेलं आहे का मोठ्या उत्साहात कर्जतकरांनी आमच्या उमेदवारी अर्ज भरण्यासाठी मोठ्या उत्साहात आमच्या बरोबर येऊन आज उमेदवारी अर्ज दाखल केला आहे आणि आम्हाला विश्वास आहे की कर्जत नगर परिषदेवर आमच्या परिवर्तन विकास आघाडीचा झेंडा फडकेल असा आम्हाला विश्वास आहे। जागा वाटणीमध्ये शिवसेना ठाकरे गटाचे आम्ही परिवर्तन विकास आघाडी केलेली आहे। त्यामध्ये राष्ट्रवादी किंवा शिवसेना असं कुठला आमच्यात मतभेद नाहीये। आम्हाला पहिला आमचा जो काय विषय असेल तो फक्त या निवडणुकीला सामोरे जायचं आणि कर्जतच्या सर्वांगीण विकासासाठी या उमेदवारीमध्ये सर्व उमेदवारांना आम्हाला जिंकून आणण्याचं आमचं पहिलं ध्येय आहे। पुष्पाताई दगडे या 3 वेळा या नगर परिषदेच्या नगरसेविका आहेत। त्यांना कर्जत नगरपालिकेचा दांडगा असा अनुभव आहे आणि त्या चांगल्या पद्धतीने काम करतील आणि पूर्ण कर्जत नगरपालिका एरियामध्ये त्यांचं सर्वांची अति स्नेहाचा संबंध असल्यामुळं त्यांना काही अडचण येणार नाही आणि आम्ही सर्व दोन्ही शिवसेना, उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी आणि इतरही घटक पक्ष आमच्या सोबत आहेत। तर आम्हाला विश्वास आहे पुष्पाताई दगडे तर 100% निवडून येतीलच आणि आमचा झेंडा या नगरपालिकेवर आम्ही फडकल्याशिवाय राहणार नाही। आज परिवर्तन विकास आघाडीच्या माध्यमातून सर्वच्या सर्व 21 नगरसेवक आणि नगराध्यक्ष यांच्या सर्वच प्रमुख पदाधिकाऱ्यांच्या सोबत घेऊन आज उमेदवार अर्ज या ठिकाणी आपण दाखल केला आहे। सर्वसामान्य कर्जतकरांच्या मनात एक वेगळा विश्वास या परिवर्तन आघाडीच्या माध्यमातून आहे। आज नगराध्यक्षांचे जे उमेदवार आहेत दगडेताई यांच्याबद्दल सर्वसामान्य 15 वर्ष नगरपालिकेत त्यांनी काम केलं असल्या प्रत्येक मतदार त्यांना ओळखतो आणि प्रत्येकांना एक आपुलकीची भावना त्यांच्याबद्दल आहे। त्याच्याबद्दल सगळेच नगरसेवकाचे आमचे जे उमेदवार आहेत ते सर्व आपल्या आपल्या प्रभागात काम करणारे सगळे नगरसेवक त्या ठिकाणी आणि या सुधाभाऊने सांगितल्याप्रमाणे या परिवर्तन आघाडीचा झेंडा येणाऱ्या 3 तारखेला या नगरपालिकेला फडकताना तुम्हाला दिसेल। हा विश्वास आम्हाला सगळ्यांच्याच मनात आहे। महाराष्ट्र माझाला सबस्क्राइब करा आणि बाजूचा बेल आयकॉन प्रेस करून मिळवा आपल्या परिसरातील ठळक आणि ताज्या घडामोडी।